महाभारत अध्याय 33 निरर्थक तपश्चर्या। तुमच्या कष्टांनंतरही तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळाल्या तर काय? ही कथा दाखवते की संयम हे वेदनापेक्षा नेहमी जास्त शक्तिशाली असतो। पांडव गंगेच्या काठी रायभ्याच्या आश्रमाला पोहोचले। तिथे लोमसाने त्यांना यवक्रीडाच्या गोष्टी सांगितल्या। तो एक ब्राह्मण होता जो स्वतःवर कठोर तपश्चर्या करत ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत होता। इंद्रदेव दोनदा त्याला सतर्क करायला आले, पण सांगितले की खरी माफी वेदना नाही तर संयमी अभ्यासातून मिळते। ही सावधानता घेत यवक्रीडा स्वतःला त्रास देत राहिला, तोपर्यंत एक दिवस त्याला एक वृद्ध माणूस वाळूने धरण बांधण्याचा प्रयत्न करताना दिसला। तो इंद्रच होता, जो त्याला दाखवत होता की हळूहळू आणि सातत्याने केलेले प्रयत्न शॉर्टकट्सपेक्षा जास्त फायदेशीर असतात। विनम्र होऊन यवक्रीडाने इंद्राचा आशीर्वाद मागितला आणि योग्य अभ्यासाचा मार्ग स्वीकारला। शिकवण: खरं ज्ञान वेदना नाही तर समर्पित अभ्यासातून मिळतं। अधिक प्रभावी महाभारत कथा ऐकण्यासाठी मुकुंदा वाइब्सला फॉलो करा।